नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहे स्पेशल मटण थाळी। तर त्याच्यामध्ये सुक्कं मटण, नंतर रक्ती आणि पातळ आपला मटणाचा रस्सा कटाचा आणि भाकरी। तर 1 किलो मटण आणलेलं आहे, साफ करून छान कट करून ठेवलं आहे। पातेलं गरम करायचं, त्याच्यामध्ये तेल घालायचं, तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर हे मटण घालायचं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरून थोडीशी हळद घालायची आणि मीठ घालायचं। मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, कारण याच मिठाच्या आदनातला पाण्यातला आपण अळणी रस्सा काढणार आहे। त्याचंच आपण कटाचा जो रस्सा बनवणार आहे आपला मटण रस्सा, त्याच्यासाठी पण हेच मीठ वापरलं जातं। आणि मिठाचं जरा जास्त प्रमाण असेल तर मटण छान शिजतं, त्याचं मिठामुळं मटणाला पाणी सुटतं आणि छान शिजलं जातं। तर आता आपण मीठ घालून छान हलवून झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावरती पाणी ओतायचं आणि नंतर थोडं थोडं असं झाकण काढून थोडंसं पाणी सोडून हलवायचं। तर मिठामुळं ऑलरेडी त्याला पाणी सुटलेलं होतं। तर हे बघा किती व्यवस्थित पाणी पण सुटलेलं आहे आणि मटण आपण हे असं की नाही एक 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी असं हलवून थोडं पाणी सोडून हलवून थोडं पाणी सोडून शिजवून घ्यायचं। अर्धा तास जातो। आता ह्या मटणाला शिजण्यासाठी पूर्ण अर्धा तास गेला, व्यवस्थित शिजलेलं आहे मटण हे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्येही शिजवू शकता, पटकन शिजतं। परंतु काय होतं की बऱ्याच वेळा कुकरचा अंदाज लागत नाही, जास्त शिजलं जातं। तर आता आपण काय करूया, हे शिजलेलं आहे मटण, ह्याच्यातला अळणी रस्सा लहान मुलांसाठी काढून घेऊयात। तर ह्याच्यामध्ये काही मसाला वापरलेला नाही आहे, लहान मुलांसाठी किंवा ज्यांना पथ्य वगैरे असतं त्यांच्यासाठी हा रस्सा व्यवस्थित आहे अळणी। तर तुम्हाला मसाला हवा असेल या रस्स्यामध्ये तर तुम्ही मटण शिजायला घालतानाच थोडासा ते खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीरीचा आपण वाटण करून घेतो की नाही, त्याचाच मसाला ह्याच्यामध्ये थोडा घालायचा, तो शिजला जातो। आता हे आपण अळणी काढून घेतलं तर याच मटण शिजलेलं आहे त्याच रश्श्यामध्ये पाणी ओतायचं। थंड होता गरम होता कसं पाहिजे तसं ओतून उकळी आणायला ठेवायचं। हे बघा मी रक्ती तयार करून घेतलेली आहे, याचा काही व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे, हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन। तर आता आपण तिकडं पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यातलं मटण जे आहे ना ते काढून घेतलं आणि त्याचं अदन उकळी आणायला ठेवलेलं आहे। आता आपण काय करूया, रश्श्यासाठी फोडणी इकडं करून घेऊयात। वेगळी वेगळी भांडी करण्यापेक्षा याच्यामध्येच आपण कढईमध्ये सुक्कं मटण बनवणार होतो, तर याच्यामध्येच आपण रश्श्याची फोडणी करून टाकूयात। काही वेगळं करायचं नाही, तेल घालायचं, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण जे करून ठेवलं ते घालायचं, साठवणुकीचा चटणीचा मसाला घालायचा आणि थोडासा मटण मसाला घालायचा। तुम्हाला वेगळे कोणते मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता। आम्ही एवढंच वापरतो, जास्त मसाले वापरत नाही। ते छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि जे आदन उकळी आणायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये असं वरून टाकून द्यायचं। व्यवस्थित मसाला भाजला गेलेला आहे। आदनाला उकळी आली की आपला मटण रस्सा तयार झाला। याच्यामध्ये काही वेगळं करायची गरज नाही। छान कढई धुवून परत त्याच्यामध्ये ओतली। आता हे बाजूला काढून ठेवूयात आपण उकळी येण्यासाठी आणि आता सुक्कं मटण करून घेऊयात। तीच कढई ठेवली आहे ती गरम करायला, त्याच्यामध्ये तेल घातलं, परत बारीक चिरून घेतलेला कांदा घातला। आता इथं खूप जास्त ग्रेव्हीचं मटण बनवलेलं नाही आहे, झटपट मटण बनवतोय आपण। तुम्हाला जर ग्रेव्हीचं मटण हवं असेल तर तुम्ही मसाल्यामध्येच कांदा आणि टोमॅटो भाजून बारीक करून घ्या, व्यवस्थित ग्रेव्ही होते त्याची। तर आता आपण छान कांदा भाजून घेतला, वाटण जे करून घेतलेलं होतं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीरचं ते घातलं आणि तेही भाजून घेतलं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, का तर आपण आदनामधून जे मटण काढतो त्याचा मिठाचा अर्क सगळा त्या पाण्यात उतरतो, त्यामुळं मटणाला मिठाची चव राहत नाही, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं। नंतर चटणी घातली ही साठवणुकीची आणि मटण मसाला घातला। जे शिजवून ठेवलेलं मटण आहे ते पुन्हा ह्याच्यामध्ये घातलं आणि छान असं त्याला शिजवून घ्यायचं, हे आपलं परतून घ्यायचं। त्यामध्ये सगळा मसाला कोट झाला पाहिजे त्या मटणाला। असं जे आपण आदन उकळी आणायला ठेवलेला आहे जो रस्सा कटाचा, तो रस्सा थोडासा पळीभर याच्यामध्ये सोडायचा आणि छान मसाला कोट करून घ्यायचा मटणाला। जास्त वेळ लागत नाही, का तर शिजवून घेतलेलं असतं आपण मटण। वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, तयार आहे आपलं सुक्कं मटण। आता हे बघा रस्सा पण छान उकळून तयार झालेला आहे, ह्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घातली तर तयार आहे आपला मटणाचा रस्सा। आणि ही आपली जी आहे ती रक्ती, याच्यावरती छान कोथिंबीर टाकायची आणि अळणी हा रस्सा लहान मुलांसाठी किंवा पथ्य असणाऱ्या लोकांसाठी तर तयार आहे आपलं मटण थाळीतलं जेवण। आणि भाकरी गरम गरम, सुक्कं मटण आहे, नंतर रक्ती आहे, कटाचा रस्सा आहे, कांदा, लिंबू, मीठ, भाकरी
तयार झालं छान असं ताट. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.